खूप उशीर झालाय आदिती. तू तरी पुढे निघायला हवं होतंस ना. जय, रे दाभोळकर सरांनी जे काम दिलं होतं ते पूर्ण करायचं होतं मला. तुला आश्चर्य नाही वाटलं? कशाचं? हेच, तुझ्या पप्पांनी आज तुला अचानक काम दिलं. आत बसूनच कंप्लीट कर असं सांगितलं. एक मिनिट. पहिली गोष्ट, मला पप्पांनी नाही दाभोळकर सरांनी काम दिलं होतं. आणि दुसरी गोष्ट, मला आश्चर्य वाटलं, पण त्याही पेक्षा जास्त मला बरं वाटलं. मला खूप आनंद झालाय. हो, मी जर आत केबिन मध्ये बसलेच नसते तर मला कसं कळलं असतं सकाळी पप्पा तुझ्याशी कसे वागले ते. जय, आय एम व्हेरी हॅपी. आणि मला आता असं वाटतंय की पुढे सगळं छानच होणार आहे. गैरसमज आहे तुझा. काय? हा जो तुला आनंद झालाय फार काळ टिकणार नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? खूप उशीर झालाय घरी पोचायला. त्यामुळे काकांचा मूड आत्ता कसा असेल हे आपल्याला काही सांगता येणार नाही. कदाचित आपल्याला अख्खी रात्र घराबाहेरही राहावं लागेल. त्यामुळे हा आनंदी चेहरा पडणार आहे. म्हणून मी असं म्हटलं की तुझा गैरसमज झाला. कळलं? पण गैरसमज माझा नाही, तुझा झालाय. म्हणजे मी घरी काकूंना फोन करून कळवलंय की आज आपल्याला घरी पोचायला उशीर होईल. ते स्मार्ट आहेच. हो, पण तरी आता आपण जरा लवकर जायचा प्रयत्न केला तर बरं होईल असं नाही वाटत का तुला? वा, तसा तू सुद्धा कमी स्मार्ट नाहीयेस. अरे माहित नाही. चल लवकर.